वगैरे लावतात म्हणतात तसं काही चिकन माती लावायची कधीपासून नाही आता चालू करायचं म्हटलं मला कसं कोणी लग्नाच्या अगोदरच धरते ना मंगळवारी ते बाय चालू करत असते. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वजण मजेत असणार आणि आता जे आहे एकदम उन्हाळ्याचं वातावरण आहे आणि स्वराजसाठी खूप भारी जात आहे उन्हाळा आणि त्याला भेटायला पण बघा जसं मैत्रिणी पण आल्या तिच्या संभव दिदी कारण अल्टरनेट चालूच राहते आणि तिची दिदी पण आहे. काय करताय तू? हां दीदी मस्त गोष्टी सांगतात गोष्ट चॉकलेट खातात हो. चॉकलेट आणलं दीदी चॉकलेट आणि इकडं संभव दिदी आहे आणि तुझं नाव काय दिदी? तिचं नाव शांभवी महादेवशी देवश्री दिदी आहे हो. आणि इकडं जे आहे स्वराजला आपला उन्हाळ्याचं खूप जपावं लागत आहे. ऊन लागली त्याला मलाच करमत नाही आज कारण नाही का ते एवढे शिकेल त्यांना आज 3-4 वेळ आणि चिडचिड पण करत आहे सुटल्यासारखं. आता का 5:30 पण झाले. प्रश्न तो पडला किंवा त्याला भूक लागली का मुळला वगैरे तर का काही खाण्यात नाही आलं राधिकाच्या त्याच्यामुळे होत आहे. नेमके समजत पण नाही ना, फक्त थोडंसं चिडचिड करत आहे आणि आता खायला देण्याची इच्छा होते त्याची किंवा त्याला काहीतरी द्यावं आणि इकडं 6 महिने पूर्ण झालेलं नाही आहे. काय करणार आहे शेवटी थोडंसं तिला म्हटलं आजच्या दिवस जे आहे नाही एक काम करतो भूक नसेल जात तर सध्या जे आहे डॉक्टरांचं त्याला आपण पावडर वगैरे घेऊ सध्या त्यांना डॉक्टरांना दाखवून. पण कसं सध्या मतानं खाणं काय विचारल्याशिवाय काहीच चालत नाही कारण आपण चालू करू कारण इन 15 दिवस राहिले 15 दिवसासाठी कशाला मग बाकीचं तर आहेच आपल्याला जे माहीतच आहे काय द्यायचं काय नाही द्यायचं. पाणी वगैरे चालू केलं तर त्याला पण हो ना. सध्या काय होते पाणी चालू केलं तर त्याची जी आहे भूक पाण्यानं भरून जाते आणि मग ते काय खाणं जे आहे जे आहार भेटायला पाहिजे दुधामधला ते भेटत नाही त्याला आणि मग ते कसं आहे त्याचा परिणाम त्याच्या शरीरावरती होते. उन्हाळ्याची झाव कशी काढतात काय असतं झाव काढणं नेमके आई एक मिनिट थांब बघू आपण काय नेमके तर बघा जे आहे कारण आज त्याचं काही समजत नाही 1-2 वेळा उलटी झालेली त्याला तर बघूया आपण कसं काढतात उन्हाळ्याची जी आहे. बऱ्याच वेळा करतात म्हणा. मला वाटतं लहान मुला ऊन वगैरे लागलं तर माती लावतात पायाला आणि बघा कसं करता येते नवीनच आहे आता आणि दीदी पण पाहता इकडे जलजीराव हे आहे झाली झाव काढणं एकाच वेळेस 4-5 वेळा नसते. आणि लहान मुलाच्या कसं ऊन वगैरे लागलं तर पायाला माती वगैरे लावतात म्हणतात तसं काही चिकन माती लावायची तुळशी मधली माती लावतात. आणि आज तर असं झालं की स्वराजनं 1-2 वेळा उलटी वगैरे केली. आता बरेच जण म्हणतील तुम्ही त्याला व्हिडिओवरती दाखवायच्या ऐवजी दवाखान्यात घेऊन जा. बरेच जण कमेंट करतील पण सध्या तरी एवढं वाटत नाही त्याला दवाखान्यात नाही झोपतं. दवाखान्यात झोपतं जर असतं तर लगेच नेलं असतं आपण. उन्हाळा आहे आता शेवटी कसं आहे माणूसच एवढं हे होते तर लहान मुलाचं काय आणि बघा कसं बघत आहे ते हो मस्त खेळत आहे. दीदी सोबत खेळायचं म्हणते बघा संभवी दीदी सोबत आणि वरती गाणी वगैरे चालू आहे बाहेर त्याच्यामुळे कॉपरेट भेटायचे चान्स आहे कारण थोडंसं जे आहे ऊन वगैरे लागलेलं वाटत होतं. झाव काढलं त्याचा फरक पडला. पहिलं चालू होतं न्याचं म्हणून पण तसं काही वाटलं नाही नॉर्मल वाटलं त्याच्यामुळंच जे आहे स्वराजला तसं काही दाखवलं नाही डॉक्टरला. इकडे काय चालू आहे चलो किचनचं काम आवडलं.
आज तर कसंच मन नव्हतं लागत. बरं. मानते खूप केलं तिने. आहेच आपण तसं. तरी एवढं जपतो बरं तरी त्याला ऊन लागतं. घरातल्या घरात. आता कूलरची हवा आणि जर बाहेर गेलं तर ते कधी कधी आपण इकडे दुपारी बाहेर इकडे ऊन हे पण आणतो ना फॅनच्या हवेखाली, मग ते पण कधी कधी सहन नाही होत. हो इकडं गरम राहते आणि तिकडे कूलरचं लावतो ना आपण कसं कूलरचं लावतो आणि नंतर पाण्याचं बंद करतो मग ती गरम मारतो. त्यामुळे हा आता कूलरचं म्हणा काही म्हणा, उन्हाळाच एवढा आहे की त्याला समजलंच नाही नेमकं कसं काय झालं तर इकडं बघा जे आहे बिस्किट पण आणलं होतं इकडं चालू करायचं म्हणून, पण सध्या तरी नाही करायचं आहे. कारण याचं म्हणणं होतं की बा मी बिस्किट खाऊ घालतो, सुरुवात करायची आजपासून, पण तसं नाही म्हटलं सध्या तर नाही, कारण थांबावं लागणार आहे 8 दिवस तरी. थांबायचंच म्हणत आपण कसं आहे बाळाची भूक वाढली ना तू चिडचिड करते. मग आता काय नाही आता कोणाला नाही का, पण कसं आहे पर्याय आता घुटी वाढवायची, थोडीशी घुटी नाहीच का त्याची घुटी वाढवायची, त्याला जे सवय आहे. मला वाटतं काजू बदामची पेस्ट करून दे विचारतो. पण ते पेस्ट पण कशी घुटीच्या वेळेसच घुटीमध्येच. हे सकाळी हां घुटीची डाएट वाढवायची म्हणजे थोडंसं जे मटेरियल वगैरे, पण सध्या तरी पाणी वगैरे अन्न जे आहार ते कमी केलं चालते. कसं आपण त्याला गाईचं दूध लावलं हो पण ते गाईचं दूध चालत नाही है ना? नाही गाईचं दूध चाललं आहे बघा इकडे झोपलेलाच निवांतपैकी. आणि त्याच्या डोक्यावरती काय ठेवलेलं आहे ते? हो ते टावलं मालिश नाही केली त्याची. तू खबरच. चिडचिड करते ना मग टावलं. शिरशिर आता वातावरणच तसं आहे ना. आता तुम्ही शांत झोपलेला आहे का? काय काय पान चालू इकडं? आजची 5 तारीख आहे ना? 4 मे. उद्या संकट चतुर्थी आहे ना? आता अंगारिका चतुर्थी आली करावं का चालू का? हो ना. काहून निरशनाचं धरलं चतुर्थी धरत असते का? मग कधीपासून? कधीपासून नाही आता चालू करायचं म्हटलं. मला कसं आहे, कोणी लग्नाच्या अगोदरच धरते ना. इकडे बघा सुरुवात झाला नाही तर म्हणताय चतुर्थी चालू करायची. नाही, तसं काही पण याच्या आधी होत्या का, केलत्या का तू कधी? नाही कधीच. आई ना. आई सोडून दे. तर असं आहे चतुर्थीच्या मागे लागलेले आहे आता राधिका, डोक्यात तोच विचार आलेला आहे. आपल्या घरी एक गणेश आहे म्हटलं तर चतुर्थी पूजा वगैरे केली चांगलं वाटते. संध्याकाळी नैवेद्य पाणी. मग आता सोमवार करशील? ऐक, सोमवार आहे का तुला? नाही हां सोमवार पहिले नाही आहे, चतुर्थी पहिले. ठीक आहे. सोमवार धरायचं मला आता. हां आता सोमवार धरायचा का? मग चतुर्थी म्हणशील, मग एकादश म्हणशील, मग आणखी नाही बाबा एवढं उपास नाही होत पाहिजे. एवढे उपास कशाला? आजपर्यंत एक उपास केला का? नाही केला, मग आता कशाला करायचा? नाही एकच धरायचं चतुर्थी. काही उपास न करता पण फळ भेटलेलं आहे राज वगैरे. आता इकडे चतुर्थीचं मदत आलं म्हणून. नाही मग? प्रत्येक आले मी धरले होते काही दिवस शनिवार, पण नंतर बंद केले. आता उपास नाही मला पण. धरायला पाहिजे शनिवार. आठवड्यातून एक तरी उपास पाहिजे. हो ना आईला सोमवार ज्या दिवशी आपल्याला ब्रेक भेटला म्हणजे ज्या दिवशी पोटाला ब्रेक द्यायचा हां पोटावर ब्रेक भेटला त्या दिवसचा उपास. असं आहे का? हां एका दिवशी कामात नाही असते, कधी कधी वेळेवर भेटत नाही, असं ज्या दिवशी चुकलं त्या दिवसचा उपास. तोच उपास समजायचा आपला, ज्या दिवशी किंवा आता वेळेवर जेवण वगैरे भेटलं नाही. शनिवार चालू करा तुम्ही आता. शनिवार बघू आता. चांगलं आहे उपास. पण सध्या तरी उपास नाही करायचा आहे, कारण चतुर्थी म्हटल्यावर भारी जाते. कारण ज्या तू म्हणशील आता श्री गणेश आपल्या घरी आला तर मग गणेशासाठी उपास करायचा. अरे पण आधी केला का? नाही केला, मग आता कशाला करायचा? नाही तसं काही नाही. उलट त्याला त्रास होईल, होऊच नाही शकत तिच्याच्यानं. लग्न झाल्यालाच पाहिजे एखादा उपवास. आई म्हणत नाही, आई म्हणत धरू नको. कधी उपास म्हटलंच नाही की चॉकलेट घे. नाही तर कोणते सासू किती फिरायचे त्याच्याने एक बी उपास नाही होत. पण आई म्हणते धरू नको. मग आई तसा सपोर्ट करते ना. आई कधीच म्हणत नाही असं उपासाबद्दल. आईला उपास आहे तसाच माहिती आहे का. मला सोमवार सोडून द्यायला लागतं. बायांचं सोमवार धरायला. ते पूजा करतात. तर आईचं म्हणणं आहे सोमवार वगैरे सोडायचं आहे, पण नेमके कधी आणि कोणत्या वेळेला सोडायचं आहे एखादा दिवस बघून त्या दिवशी जे आहे उपास म्हणजे देवाला सोडून द्यायचे आहे सोमवार पूजा वगैरे करून. तसं तर आणखी एकादश आहे, आणखी एकादशच धरत असतो चतुर्थी धरत असतो. ते पण एकादश विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधलेलं आहे घरी तपोनला.
तसं तर त्याच्या आधी पण होते, पण जास्त आपण फोकस ते वाशीला ऑप्शन. आता तिकडे नैवेद्य पाणी नाही दाखवणार, ते इथं घरी दाखवतो. आणि ते कसं आपण हे कोणती दोरी यात आहे? स्टॉल अहो ते हात पुरत नाही ना मग आई बसल्या उभं बसल्या काय राहिलं तुमचे तर काम काय आहे? ना, उभं करून करा, पोरगं लवकर झोपत नाही. हो पण झोक्यात टाकलं तर फरक पडला ना? दोघी जण झोपी गेलो. फरक पडला की नाही पण? मग त्याच्यात लगेच झोपेच झोपते. नाही. फरक पडतो. त्याच्यात झोपेच नाही. मोकळी हवा लागते, मोकळं आणि झोपते. त्याच्यातून निघाले वाटत झोपतोच मग त्याच्यात. असं असते शेवटी त्याला पाळणं. काढायला गेलं ना, जेव्हा भूक लागेल ना तेव्हा सुटन ते, नाही तर रडते तो यासाठी मला झोपू दे. अरे वा, असा फरक आहे बघा पाळण्यामध्ये. नाहीतर मग काय असते शेवटी. संध्याकाळचं निवांत झोपतो तो. त्याच्यात नाही त्याला ते पाईप लागत आहे पायाले, पाय आदळून ते तसंही ते पाळणं जो आहे 6 महिन्याच्या बाळापर्यंतच असते. हा. त्याच्यानंतर त्याला मोठ्या पाळण्यात टाकावंच लागते. हा ते पाय आदळून ते पाय पडत होते त्याच्यावर हम्म. जखमा होतो त्याला पाय आले त्या हो पायाला. चला असं आहे शेवटी उपासाचं एक आहे. तरी आता व्हिडिओ खूप मोठा होता आपला. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटलात नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा आणि फॉलो करा. ओके, बाय बाय. बाय. ठीक आहे.